काल आम्ही या आश्रमामध्ये निवास केला रात्रीला. माधवानंद आश्रम आहे हा. चांडोद म्हणून गाव आहे. चांडोद गावामध्ये आम्ही या आश्रमामध्ये मुक्काम केला. खूप सुंदर आश्रम आहे. इथे ही गोशाळा आहे. जवळजवळ 400 गायी आहेत इथे आणि फार मोठी गोशाळा आहे. आश्रमही खूप मोठा आहे. सकाळी सकाळी आम्हाला मोरांच्या आवाजाने जाग आला. आल्याबरोबर आम्हाला इथे हे दिसले होते. हे महाराज येत आहेत इथे. खूप सुंदर आश्रम आहे. सच्चिदानंद स्वामी महाराजांचा मूर्ती आहे इथे. सत्संग होतात. आता आम्ही पुढील प्रवासाकरता निघत आहे. नर्मदे हर. काल या ठिकाणी मुक्काम झाला. याची ही समोरची बाजू आहे. माधवानंद सरस्वती माधवानंद महाराज आश्रम म्हणून याचं नाव आहे. पण इथे सच्चिदानंद स्वामी महाराजांचा मूर्ती ठेवली आहे आणि इथे गोशाळा आहे. हे संस्कार केंद्र आहे. त्यानंतर इथे ही मागच्या बाजूला हे जे दिसतं आहे हे महर्षी सदन आहे. त्यानंतर इथे सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या समाधीस्थळ आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये इतक्या छान छान गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात आणि आपण खरोखर काहीतरी जीवन जगतो आहे याचा आस्वाद मिळतो, आनंद मिळतो, वेगवेगळे अनुभव मिळतात. ही गोशाळा आहे इकडे. ही गोशाळा आहे. जवळजवळ 400 गायी आहेत तिथे. आणि आमची आज सकाळची झोप मोरांच्या आणि पोपटांच्या आवाजाने घोळली. वेगळाच अनुभव होता. ही मोठी जागा आहे. इथे शेती पण केल्या जाते. याच उत्पन्नातून जो काही भाजीपाला निघतो आणि जे काही निघतं त्याच्यातून परिक्रमावासियांना भोजन प्रसादी मिळते. असा हा विशाल मोठा आश्रम आहे. जवळजवळ हा 15 ते 20 एकरामध्ये असावा असा अंदाज आहे. नर्मदे हर.